नमस्कार मंडळी. कृपा सिंधू चॅरिटेबल ट्रस्ट मिरज आणि वृक्षम मायक्रोफूड्स अँड मशरूम्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा मशरूम प्लांटचा प्रोजेक्ट आपण सप्टेंबर 2025 मध्ये सुरू करत आहोत. याच्यामध्ये आज आपण डिसइन्फेक्शन कसे करायचे, या साईटचे डिसइन्फेक्शन कसे करायचे हे आपण आज पाहणार आहोत. त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे दाखवू इच्छितो की आपण छोटे छोटे जे क्रॅक्स अँड क्रिवायसेस आहेत तर ते पण आपण भरून घेतलेले आहेत. तर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्र, तुम्ही पाहू शकता हे मी व्हाईट सिमेंट, इथे व्हाईट मॅक्स JK सिमेंटचे आहे. याची मार्केट प्राइस MRP 75 आहे, पण ही होलसेलमध्ये आपल्याला 50 रुपयेपर्यंत 1 kgचं पॅकेट येतं. तर हे आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याची पेस्ट तयार करायची आणि ते पेस्ट आपल्याला अशा प्रकारे ज्या भेगा आहेत त्या भेगामध्ये आपल्याला भरून घ्यायचे. मी या साईटचे 2 दिवसापूर्वीच संपूर्ण क्रॅक्स भरून घेतलेले आहेत. तर ते आज 1-2 दिवस वाळलेले आहेत आणि आपण पाहू शकता की हे सर्व जे बारीक भेगा आहेत तर त्या सर्व आपण भरलेले आहेत. आता व्यवस्थित हे पहिल्यांदा पुसून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण डिसइन्फेक्शनला सुरुवात करतोय. तर मित्र, डिसइन्फेक्शनसाठी आपण फॉर्मॅलिन जे आहे, फॉर्मॅल्डिहाइड सोल्युशन, हे जनरली हॉस्पिटल्स, मोठमोठ्या ऑफिसेस यांच्या डिसइन्फेक्शनसाठी याचा वापर केला जातो. हे फॉर्मॅल्डिहाइड आहे, 34 ते 38% कॉन्सन्ट्रेशनचं आहे. खूप स्ट्रॉंग असतं. तर हे आपल्याला साधारण 10 लिटर पाण्यामध्ये एक अर्ध टोपण जरी घातलं तरी ते पुरेसे आहे. आणि संपूर्ण आपण आज ही जी रूम आहे, या रूम्स आहेत जिथं आपल्याला मशरूमचं प्लांटेशन करायचं आहे, तर त्याचं आपण डिसइन्फेक्शन करणार आहे. माझ्याकडं त्यासाठीचा एक पंपही आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तर हा पंप आहे. या पंपाच्या साह्यानं आपल्याला हे डिसइन्फेक्शन करून घ्यायचं आहे. मी तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन आणि संपूर्ण स्प्रेइंग कसे करायचे ह्याचा एक व्हिडिओ मी तयार करून तुमच्याशी शेअर करतो. तर हे डिसइन्फेक्शन करण्यापाठीमागचा जो प्रमुख उद्देश आहे की आपल्या मशरूम क्रॉपमध्ये कुठलेही बाहेरचे इन्फेक्शन, कारण की ही ऑलरेडी एक बुरशी आहे जी इडिबल बुरशी आहे, म्हणजे आपण हे खाऊ शकतो. तर ह्याला आपल्याला दुसऱ्या बुरशीचा संपर्क ह्याच्याशी आला नाही पाहिजे. कुठलेही बॅक्टेरियल, मायकोप्लाझ्मल, फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. मेंटेनन्स सर्वसाधारण प्रत्येक क्रॉपिंग 25 दिवसाची जी सायकल आहे ती झाल्यानंतर आपल्याला ह्या फॉर्मॅलिनच्या साह्याने डिसइन्फेक्शन करून घ्यायचं असते. त्यामुळे जे काही आपल्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये जे काही ॲडिशनल काही जीवाणू आले असतील तर ते संपूर्ण याचा त्यांचा नायनाट होतो. आणि हा या फॉर्मॅलिनच्या साह्याने डिसइन्फेक्शन करून घेण्याचा एक प्रमुख फायदा आहे. तर मित्रहो, मी याच्या पुढे जो व्हिडिओ आहे तो मी डिरेक्टली स्प्रेइंगचा व्हिडिओ करतोय. धन्यवाद.
मंडळी आता आपण स्प्रेइंगला सुरुवात करत आहोत. मी आता जास्त बोलत नाही. आता आपण डायरेक्ट स्प्रेइंगला सुरुवात करूयात. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साईड आपण फॉर्मॅलिनच्या साह्याने डिसइन्फेक्ट करून घेतलेले आहे. ह्याला थोडंसं स्टेबल होऊ द्यायचं 12 तास. 12 तासानंतर पुन्हा एक हात घेऊन डिरेक्टली तुम्ही काम इथे सुरू करू शकता. तर आपली रूम आता पूर्णपणे स्वच्छ झालेली आहे आणि निर्जंतुकीकरण सुद्धा त्याचे झालेले आहे. तर अशा रीतीने आपली साईट मशरूम प्लांटेशनच्या फर्स्ट सायकलसाठी रेडी आहे. थँक्यू.